आज बनवूया मस्त असं मसालेदार चटपटी चिकन कलेजी मसाला. बनवायला अगदी सोपा आहे, मस्त लागतो. अगदी बिलकुल ढाबा स्टाईल आपण बनवणार आहोत. ढाबा स्टाईल ग्रेव्ही, ढाबा स्टाईल चव अगदी घरच्या घरी आपल्याला मिळणार आहे. असे पदार्थ खायला प्रत्येक वेळी आपल्याला ढाबा किंवा रेस्टॉरंट जायला गरज नाही. त्याहीपेक्षा चांगले पदार्थ आपण घरी बनवू शकतो सहज आणि सोप्या पद्धतीने. तर इथे मस्त मी मसालेदार कलेजी बनवलेली आहे. अगदी घरच्या साहित्यात बनवलेली आहे. फारशा सामानाची गरज नाही. चवीला अगदी भन्नाट लागते आणि सहज साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्याकरता मसाला आपण बनवून घेऊया. तर मी इथे घेतले भरपूर कोथिंबीर, लसूण घेतले 10-12 पाकळ्या, आल्याचा तुकडा घेतला आहे आणि एक कांदा मी छान असा भाजून घेतलेला आहे. कांदा छान असा गॅसवर भाजून घ्यायचा आणि कांद्याचं जे साल आहे ते तेवढं आपण काढून घ्यायचं. जे काळं झालेलं साल आहे ते काढून घ्यायचं. तर आता हा मसाला आपल्याला मस्त असा वाटून घ्यायचा आहे आणि कमीत कमी पाण्यात वाटण करायचं. आणि इथे मी घेतले 2 टमाटर. हे टमाटरसुद्धा आपल्याला कापून घ्यायचे. तर इथे मसाला मी वाटण करून घेतलेला आहे आणि मस्त हिरवागार वाटण झालेलं आहे. तर इथे मी घेतले कलेजी. ही चिकन कलेजी आहे. स्वच्छ धुवून घ्यायची 4-5दा आणि त्यानंतर त्याला मीठ लावायचं. मीठ लावून 1-2 मिनिट ठेवायचं आणि परत धुवायचं. म्हणजे व्यवस्थित छान अशी ती स्वच्छ होते. चिकन मटण कधीही धुताना मीठ लावून धुवायचं म्हणजे अगदी व्यवस्थित ते क्लीन होतं. तर गॅसवर मी ठेवली आहे कढई. टाकलं आहे तेल. तेल छान गरम झालं की त्यात घालायचं तेजपान. एक जावित्रीचा तुकडा घातला आहे. एक चक्री फूल घेतलं आहे. 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. एक मसाला वेलची, 2-3 लवंग घ्यायचे आणि 2-3 मिरे घ्यायचे. तर आता हे सगळे खडे मसाले काही सेकंदाकरता तेलात आपण मस्त असे फ्राय करून घेऊया म्हणजे ते छान असे व्यवस्थित फुलतील. नंतर आपण त्यात घातला एक कांदा. एक मोठा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे. त्यात हा कांदा आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे. तर वाटणातसुद्धा आपण कांदा घेतला तर फोडणीत कांदा नाही घातला तरीही चालेल. फोडणीत थोडीशी कोथिंबीर घालायची. त्याने काय होतं, कोथिंबीरचा छान असा फ्लेवर तेलात उतरतो आणि भाजीत पण उतरतो आणि भाजीला मस्त अशी चव येते. तर कांदा इथे छान असा आपला फ्राय झालेला आहे आणि असं डार्क कलरमध्ये तो फ्राय करायचा. नंतर आपण त्यात घालायचं वाटण. जे वाटण आपण बनवून ठेवलं होतं ते वाटण आपण यात घालायचं आणि पूर्ण घालायचं. तर आता हे वाटण 2-3 मिनिटं आपण मस्त असं परतून घेऊया. कांदा जरी भाजला असला तरी आलं लसूण हे कच्चंच होतं. तर आलं लसणाचा सर्व कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला हे वाटण 2-3 मिनिटे परतून घ्यायचं आहे. मिक्सीच्या भांड्यात थोडंसं पाणी घालायचं. कारण काय होतं, मिक्सीच्या भांड्यामध्ये बराचसा मसाला शिल्लक राहिलेला असतो. तर त्यात पाणी घालायचं. ते सुद्धा आपण फोडणीत घालायचं आणि ते मसाला मी 2-3 मिनिटे छान असा परतून घेतलेला आहे. नंतर त्यात घालायचे टमाटर. जे 2 टमाटर बारीक कापून ठेवले होते ते घालायचे. लाल तिखट घालायचं आपण गरजेनुसार, चवीनुसार. हळद घालायची आणि हे सर्व मिक्स करायचं. आणि आता हा मसाला कमी गॅसवर 4 ते 5 मिनिटे आपण मस्त असा परतून घेऊया. कारण आपण टमाटर घातला आहे तर टमाटरचा कच्चेपणा जातपर्यंत, त्याचा आंबटपणा जातपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. गरज वाटल्यास आपण थोडं त्यात पाणी घालू शकतो. पाणी घालून हा मसाला मस्त आपण परतून घ्यायचा. तर इथे मी मसाला मस्त असा परतून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि थोडं मी त्यात पाणी घातलं आहे. पाणी घालून मसाला छान मी परतला गेलेला आहे. त्याने काय होतं, मसालासुद्धा छान आपला परतला जातो, छान फुलतो, छान असा एकत्र येतो. तर 4 ते 5 मिनिट मी मसाला छान असा परतून घेतलेला आहे. आणि या मसाल्यात तुम्ही कुठलीही भाजी करू शकता. व्हेज, नॉनव्हेज, मसाले वांगे, अंडा करी, कुठलीही भाजी तुम्ही यात करू शकता. तर इथे आपला मसाला अगदी परफेक्ट आहे. मस्त असा दाणेदार मसाला झालेला आहे. नंतर आपण त्यात घालायची कलेजी, जी आपण अगदी स्वच्छ धुवून ठेवलेली होती ती घालायची. आणि कलेजी घातल्यानंतर परत एकदा आपण हे मिक्स करून घ्यायचं. आणि ही कलेजी 3-4 मिनिटे मसाल्यातच आपल्याला शिजवायची आहे. नंतर आपण त्यात घालायचं मीठ. मीठ अगदी गरजेनुसार, चवीनुसार घाला. नंतर मी घातला 1 मोठा चमचा मटण मसाला. आणि हा मटण मसाला घालायचा, स्किप करायची नाही आणि खूप छान अशी चव येईल आपल्या भाजीला. थोडी कसुरी मेथी घातली, थोडी कोथिंबीर घातली आणि परत एकदा मिक्स करून ही कलेजी मसाल्यामध्ये
3 ते 4 मिनिट आपल्याला परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. जर मटण मसाला नसेल तर चिकन मसाला घातला तरीही चालेल. तर इथे मी कलेजी 3 ते 4 मिनिटे मसाल्यामध्ये छान अशी परतून घेतली, छान अशी शिजवून घेतलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे. आता आपण यात घालायचं पाणी. तर तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही तसंही करू शकता. घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही तसंही करू शकता. तर मी एकूण यात इथे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकायचं आणि एक 7-8 मिनिटे ही भाजी आपण शिजवून घेऊया. तर 7-8 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया आणि तुम्ही भाजी बघा. मस्त तेल आलं आहे, मस्त अशी तर्री आली आहे. भाजीला सुरेख रंग आलेला आहे. शेवटी थोडीशी आपण कोथिंबीर घालायची आणि एकदा भाजी ही आपण मस्त अशी मिक्स करून घेऊया. तर जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की अगदी किती कमी साहित्यात आणि अगदी घरच्या साहित्यात, मोजक्या साहित्यात आपण ही मसाला कलेजी बनवलेली आहे. चवीला अगदी भन्नाट आहे. प्रत्येक वेळी आपल्याला बाहेर जायची गरज नाही. घरी खूप छान अशा पदार्थ आपण बनवू शकतो. तर इथे मस्त असे मसालेदार चटपटी चिकन कलेजी आपली तयार आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलीच तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.